वेळ रात्री 2 वाजता. स्थळ बिल्डिंगची गच्ची. पार्टी सुरू होती. आमच्या वरील फ्लॅटमध्ये राणे काका राहतात, तर त्यांचा मुलगा हा परदेशातून खूप वर्षांनी आला होता, म्हणून त्याचीच पार्टी त्याने दिली होती. बिल्डिंग मधील अगदी सगळ्यांनाच त्यांनी बोलावले होते. एरवी खडूस असलेले काका आज मात्र खूप खुश होते. पार्टीचं आयोजनही खूप मोठं केलं होतं. वेगवेगळ्या पदार्थांनी बुफे अगदी भरला होता. सगळीकडे रोषणाई, गाणी आणि नाच. खूप मज्जा आली. पार्टी संपल्यावर आम्ही घरी आलो, पण तरीही कोणाला झोप येत नव्हती, म्हणून आम्ही टीव्ही पाहत बसलो होतो. असं एकत्र कुटुंबासोबत वेळ घालवणं फार थोड्या लोकांच्याच नशिबात येतं, म्हणून मी स्वतःला खूपच नशीबवान समजतो. काही वेळाने सगळे झोपे गेले. मी एकटाच जागा होतो, म्हणून प्रत्येकालाच त्याच्या खोलीत नेऊन झोपवलं आणि सहज तहान लागली म्हणून पाणी प्यायला किचन मध्ये आलो. तेवढ्यातच फोनची बिल वाजू लागली. घड्याळाकडे पाहिलं तेव्हा ठीक 3:30 वाजले होते. आता एवढ्या रात्री कोणाचा फोन असावा, असा विचार करत ग्लास तेथे टाकत मी फोनकडे धावलो. डॉक्टर असल्यामुळे असे अवेळी फोन येणं मला काही नवीन नव्हतं. किचन मधून लॉनकडे येईपर्यंत फोन ठणाठणा वाजत होता. मी लगेचच फोन उचलला. हॅलो, कोण बोलतय? तेव्हा तो फोन हॉस्पिटलमधून माझ्या नर्सचा होता. डॉक्टर, एक इमर्जन्सी आहे. तो पेशंट होता ना कॅन्सरचा, त्याची परिस्थिती खूप नाजूक आहे, म्हणून तुम्ही त्वरित या. मी ठीक आहे म्हणून अजून कोणी डॉक्टर आहेत का तिथे असं विचारलं. नाही सर, पण मी डॉक्टर स्वराला फोन केला आहे. डॉक्टर स्वरा ही माझी चांगली मैत्रीण. आम्ही मेडिकलला एकाच बॅचला होतो आणि आता प्रॅक्टिस सुद्धा एकत्रच करीत आहोत. ओके, मी त्वरित निघतो. मी असं बोलून मी फोन तिथे सापडला आणि गाडीची चावी घेऊन खाली पार्किंगकडे आलो. पाहिलं तर गाडीचं पेट्रोल संपलं होतं. तेव्हा मी विचारात पडलो, आता नक्की काय करावं. अचानकच आठवण झाली, आज पार्टी असल्यामुळे काका झोपले नसावे, म्हणून त्यांची गाडी घेऊन जावी. म्हणून लिफ्टकडे वळलो, पण लिफ्ट चालू होत नव्हती. कदाचित खराब झाली असावी, पण अचानकच खराब कशी झाली? जास्त विचार न करता जिन्याचा वापर करून मी वर जाऊ लागलो. काही माळी चढल्यावर अचानकच एक व्यक्ती जिन्यावरून खाली येताना मला दिसली आणि तेव्हा त्याची आणि माझी धडक झाली. आम्ही दोघेही खाली पडलो, परंतु तो व्यक्ती लगेचच उठून पळून गेला. तोंड झाकलेले असल्यामुळे मी त्याला नीट पाहू शकलो नाही. तेव्हा अनेक विचार मनाला चाटून गेले, परंतु तेही मनातून ओझर झाले आणि वर आलो. वर आल्यावर डोरबेल वाजवली. एकदा वाजवली, दोनदा वाजवली, तरीही काकांनी दार उघडलं नाही. जेव्हा दार ढकललं तेव्हा ते पटकन उघडल्या गेलं आणि आत जाऊन पाहिलं तर माझ्या पायाखालून जमीनच सरकली. डोकं चरकावत होतं. घर अगदी अस्ताव्यस्त होतं. सगळं विचित्रपणे पडलेलं होतं. पुस्तकं फाटली होती. फ्लॉवर पॉट फुटून खाली पडला होता आणि समोर रक्ताची एक धार दारापर्यंत आली होती. त्याचा पाठलाग करता करता आतपर्यंत पोहोचलो तेव्हा समोर काकांचा मृतदेह पडला होता. त्यांचा कोणीतरी चाकू खुपसून खून केला होता. एक नाही तर अनेक वार त्यांच्या पोटात केले होते. त्यामुळे आतलं सगळं आतडे फाडून बाहेर आलं होतं आणि सगळीकडे रक्तच रक्त पसरलं होतं. मी लगेचच बिल्डिंगच्या सेक्रेटरीला फोन लावला आणि पोलिसांनाही बोलावलं, पण एवढं झालं तरी काकांचा मुलगा इथे कुठे दिसत नव्हता. एकदा मनाला चाटून गेलं की त्यानेच तर. नाही नाही, असं काही नाही. उगाचच नको ते विचार करायला नको. त्याच्याचमुळे तर काकांनी पार्टी दिली. उगाचच तो असं का करेन? पण मग तो आता कुठे आहे? त्यालाही काही झालं नसेल ना? हे आणि असे अनेक प्रश्न मनात काहूर माजवत होते, पण पर्याय नव्हता. आम्ही सगळे पोलिसांची वाट पाहत होतो. हळूहळू सगळ्या बिल्डिंग मध्ये बुंबाबुंब झाली. सगळे जमा होऊ लागले. अत्यंत भयावह असे दृश्य पाहून सगळेजण भेदरले.
मला प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अनेक प्रश्नांची शलाका दिसत होती, परंतु आत जाण्याची हिंमत कोणाचीच होत नव्हती. सगळ्यांचीच खुसबुस सुरू झाली. तेवढ्यातच मागून कुणीतरी म्हणालं, काय ग बाई, असं कसं झालं? पार्टीत तर बरे होते. मला तर वाटतंय पुरानेच काहीतरी केलं असणार, कारण एकतर इतक्या दिवसांनी आला आणि हे करून पसार देखील झाला. हे ऐकून माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. मी लगेचच उत्तरलो, आता जरा गप्प बसता का? हे वेळ काय आहे आणि काय चाललंय तुमचं? काही काळाने वॉचमन धावत वरती आला. खूप घाबरलेला होता. धापा टाकत म्हणू लागला, साहेब, बाहेर पोलीस आले आहेत. तेवढ्यातच सगळ्यांच्या नजरा तिथे रोखल्या गेल्या. जिन्यावरून ते वरती येत असावेत, कारण त्या जिन्यावर टाचा आपटत कुणीतरी येत होतं. पहिला मनुष्य हा अत्यंत धिपाड होता. लालसर डोळे, सौम्य चेहरा आणि मिशांना पिळे देत होता. पाठीमागे अजून त्यांच्यासारखी 4 माणसे होती. पोलीस म्हणाले, बाजूला व्हा तिथून, काही मेळावा भरलेला नाहीये असे पाहत आहात ते. हे ऐकून तेथून लोकांची पळताबोळी झाली. आम्ही काही जण तेथे उभे होतो. माझे पोलीस काय करत आहेत त्यावर अतिशय बारीक लक्ष होते. मी पोलिसांना तो मृतदेह दाखवला आणि मग त्यांचे काम सुरू झाले. ते अगदी बारीक बारीक वस्तू देखील निरखून पाहत होते. त्यांच्या टीमने सगळे पुरावे जमा केले. हे सगळं पाहून मला घामाच्या धारा सुटल्या. तेव्हा तेथील एका मुख्य पोलिसाने माझ्याकडे येऊन विचारले, काय, खूप घाबरलात वाटतं? मी अत्यंत घाबरलेला होतो आणि असं प्रश्न विचारल्यावर अजूनच बावरलो. त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देखील मी अडखळतच दिलं, नाही नाही, तसं काही नाही आहे, असं काही पहिल्यांदाच पाहिले ना, म्हणून. हा, मला सांगा तुम्ही कोण आणि हे तुमचे कोण, आणि पहिल्यांदा मृतदेह तुम्हीच पाहिलात ना? असा प्रश्नांचा भडीमार होताच मी अजूनच घाबरलो, पण स्वतःला सावरत एकेका प्रश्नाचे नीट उत्तर देऊ लागलो. सर, आय एम अ डॉक्टर. हे आमचे शेजारी आहेत. रॅदर हे आमच्या वडिलांसारखे होते. हो, मीच पहिल्यांदा ह्यांना पाहिलं. एक एमर्जन्सी होती म्हणून हॉस्पिटलमध्ये चाललो होतो. गाडीतील पेट्रोल संपलं म्हणून ह्यांची गाडी घेण्यासाठी इथे आलो. पण इथे आलो तर पोलीस म्हणाले, बरं, हे इथे एकटेच राहतात का? नाही, ह्यांचा मुलगा आहे, तो परदेशी राहतो, पण परवाच आला आहे आणि त्याचीच ह्यांनी पार्टी दिली, पण आता तो नाहीसा झाला. अच्छा, मुलगा, बरं, कदाचित त्यानेच हे करून पसार झाला असेल. नाही साहेब, तो असं कशाला करेल? अखेर तो त्यांचा मुलगा होता. पोलीस म्हणाले, हे बघा, ह्या आणि अशा अनेक केसेस आम्ही पाहिल्या आहेत. आता ह्या जगात काय मुलगा आणि काय बाप, जसं जसं जग अपडेट होत आहे तसतशी नाती दुरावत आहेत आणि नातं तुटक होत जात आहे. मला सतत हॉस्पिटलमधून फोन येत होता, म्हणून पोलिसांचा निरोप घेऊन तडक निघालो. सतत तेच विचार मनात फेर धरत होते. हॉस्पिटलला पोहोचल्यावर सुरा भेटली. काय रे, काय झालं, इतका लेट? तो पेशंट खूपच आजारी होता म्हणून मीच त्याचं ऑपरेशन केलंय. आता तो ठीक आहे. मी सगळी हकीकत स्वराला सांगितली आणि तिचे ऑपरेशन बद्दल आभार मानले. स्वरा मला सतत धीर देत होती, तरी माझ्या जीवाची घालमेल सुरूच होती. इन्व्हेस्टिगेशन कसं चालू असेल? पोलिसांना माझा तर संशय आला नसेल ना? असे बरेच प्रश्न माझ्या डोक्यात शिरू लागले. माझं कशातच लक्ष लागत नव्हतं, म्हणून स्वराच्या सांगण्यावरून मी थेट घरी निघालो. कसा बसा घरी पोहोचलो. घरी पाहिलं तर सगळेजण झोपले होते. कदाचित थकले असावेत, म्हणून मी त्यांना न उठवता लॉनमध्ये येऊन झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळीच डोरबेल वाजली म्हणून माझी झोप मोडली आणि मी लगेचच दरवाजा उघडला. तेव्हा बाहेर पोलीस होते. त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आणि राग असे मिश्र भाव होते. मी त्यांना आत येण्याचे सांगितले खरे, पण त्यानंतरचे आमचे संभाषण अगदी विचित्र आणि गोड होणार होते ह्याची मला तेव्हा चाहूल लागली होती, जेव्हा त्यांनी माझ्यावर डोळ्यांनी कटाक्ष टाकला. मी म्हणालो, राणी काकांच्या खुनाचा काही शोध लागला का?
आणि त्यांच्या मुलाचा? पोलीस म्हणाले, हो, लागलाय, पण खुनी अतिशय चालाक आणि शूर निघाला. आमच्या डोळ्यासमोर राहूनही आम्ही त्याला ओळखलं नाही. मी विचारले, कोण आहे तो? तो काकांचा मुलगा आहे का? पोलीस म्हणाले, नाही, तो बिचारा काय खून करणार, त्याचा काटा तर आधीच काढला गेला आहे. मी म्हणालो, म्हणजे? हे माझे बोलणे ऐकल्यावर पोलीस खूप जोरजोरात हसू लागले आणि त्यातील एका पोलिसाने माझ्याजवळ येऊन सांगितले, खरंच तुला नाही माहिती काय? मी म्हणालो, नाही. एवढ्यातच ते म्हणाले, वा डॉक्टर वा, तुम्ही उगाचच डॉक्टर झालात. तुम्हाला तर ऍक्टर व्हायला हवं होतं. म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे? आम्हाला हे म्हणायचं आहे, म्हणजे काकाने त्यांच्या मुलाचा खून दुसरा तिसरा कोणी नसून तुम्हीच केला आहे. हे ऐकून मी अत्यंत घाबरलो. खाली बसत तेथे स्थिर झालो. समोर टेबलावरील पाणी पीत मी म्हणालो, हे तुम्ही ठामपणे कसे म्हणू शकता? पोलीस म्हणाले, आमच्याकडे ठोस पुरावे आहेत. त्या खुनाच्या दिवशी तुम्ही आणि काका पार्टीनंतर कुठेतरी बाहेर गेला होता आणि त्यानंतर दोघे एकत्र घरी आलात. आम्ही वॉचमनला विचारलं आहे. त्या रात्री तुमच्या गाडीचं पेट्रोल देखील संपलं नव्हतं. आम्ही तुमचे कॉल डिटेल्स काढले आहेत आणि तुमच्या आणि काकांचे फोनचे लोकेशन देखील सारखेच होते आणि बाजूच्या लोकांनीही तुम्हाला त्या रात्री काकांच्या घरी जाताना पाहिलं होतं आणि इमर्जन्सी केस देखील सकाळी आली होती, रात्री नाही. मग तुम्ही एवढ्या रात्री काय काकांचे ब्लड प्रेशर चेक करायला गेला होतात का? आता सांगा डॉक्टर साहेब, ह्याचं काय उत्तर आहे तुमच्याकडे? तुमचा खेळ संपला आहे. सगळ्यांचीच नजर माझ्यावर रोखली होती. पोलिसांना थांबवत मी म्हणालो, बस झाला आता. हो, मीच खून केला आहे काकांचा. मी खाली सोफ्यावर बसलो होतो. पोलीस समोर उभे होते. त्या पोलिसांचे डोळे अगदी निरखूनच माझ्याकडे तिरकट आणि माझे संपूर्ण वक्तव्य अगदी कानटोकारून ऐकत होते. समोर टेबलावर ग्लास ठेवला होता म्हणून मी पुन्हा एकदा पाण्याचा एक फुरका मारला. भीतीभावी मला खूप घाम येत होता म्हणून त्यातील एका वरिष्ठाने मला रुमाल देत घाम पुसायला सांगितला. रुमाल घेतला आणि घाम पुसला आणि ग्लास खाली ठेवत म्हणालो, हो खरंय, मीच खून केला आहे त्या भुलचट आणि अतिशय विक्षिप्त अशा म्हाताऱ्याचा. आणि मला ह्याचं काडी मात्रही दुःख नाही. मी हे केलं ते पूर्ण विचार करून आणि या समाजाला अशा लोकांपासून वाचवलं आहे. असे लोक खरंच या जीवसृष्टीला घातक आहेत, म्हणून ह्याची अशीच गत व्हायला हवी. पोलीस म्हणाले, तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे, थोडं स्पष्ट सांगा. एवढं बोलून पुन्हा पोलिसांची तिरपी नजर माझ्यावर रोखली गेली. बाजूला बसलेले एक पोलीस अधिकारी माझा शब्दनिशब्द लिहून घेत होते. पुन्हा मी पोलिसांकडे वळलो. काही वर्षांपूर्वी जेव्हा मी पहिल्यांदा ह्या बिल्डिंगमध्ये राहायला आलो, आम्ही खूप खुश होतो. हे मी माझ्या कष्टाने घेतलेले पहिले घर होते म्हणून माझा आनंद गगनात मावत नव्हता. तेव्हा हेच काका ह्या बिल्डिंगचे सेक्रेटरी होते. म्हणून पहिलं सांगितल्याप्रमाणे ह्यांची आणि आमची चांगली जवळीक झाली. अगदी घरच्यांसारखेच संबंध होते. काका इथे एकटेच, मुलगा बाहेर गावी, म्हणून आम्हीच त्यांची जमेल तशी काळजी घेत होतो. सगळं चांगलं होतं. पोलीस म्हणाले, सगळं ठीक होतं. मग असं काय झालं की तुम्ही चक्क राणींचा खून केलात? एक डॉक्टर असून देखील असं काय झालं की तुम्हाला तुमच्या सगळ्या मर्यादा सोडाव्या लागल्या? लवकर सांगा डॉक्टर. हे म्हणत त्या अधिकाऱ्याने टेबलावर हात मारला. मी थोडा दचकलो आणि पाठी सरकलो. हो, खरंच सगळं ठीक होतं. पण त्या दिवशी मला त्या म्हाताऱ्याचा खरा चेहरा दिसला. तो म्हातारा अतिशय विचित्र आणि विक्षिप्त आहे. त्याचे खाण्याचे दात वेगळे आणि दाखवण्याचे वेगळे आहेत. जर माझ्या जागी अजून कोणी असेल तर त्याने देखील हेच केले असते. मी आणि स्वरा फक्त मित्र नाही आहोत. हो, मी मानतो माझी एक बायको आहे, पण प्रेम केलं ते चुकलं का माझं? स्वरा आणि माझं एकमेकांवर प्रेम आहे, पण फॅमिलीच्या जबरदस्तीमुळे मी लग्न केलं. पण तरी मी तिला विसरू शकलो नाही आणि तीही मला.
आमचं अफेअर सुरूच राहिलं. आम्ही रोज हॉस्पिटलमध्ये भेटायचो, आपल्या भावना एकमेकांच्या समोर व्यक्त करायचो. पण एकीकडे मला माझ्या बायकोलाही सोडायचं नव्हतं आणि त्याचाही स्वरालाही काही प्रॉब्लेम नव्हता. आणि तसेच मी तिच्यातही गुरफटत जात होतो. पण एक दिवस मला काकांनी स्वरासोबत पाहिलं आणि त्या दिवसापासून सारं चित्रच पालटलं. तो म्हातारा मला आता ब्लॅकमेल करू लागला आणि त्याची मागणी माझी बायको होती. राणे म्हणाला, तू तसाही आपल्या बायकोला सोडून दुसरी सोबत आहेस, तर मग मी सुद्धा एकटाच असतो तर मला तिच्या. हे सगळं ऐकल्यावर माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्या क्षणी मला त्याची खरी लायकी कळाली. ह्या गोष्टीमुळे माझं कशातच लक्ष लागत नव्हतं. सतत तोच विचार मनात येत होता. अखेर ही सारी हकीकत मी स्वराला सांगितली. तेव्हा स्वरानेच मला हा खून करायला सांगितला, आमचं पितळ उघडं पडू नये म्हणून. आणि मला त्यावेळी हेच करणे योग्य वाटले. मनुष्य एकदा का कोणत्या अडचणीत सापडला तर त्याचे मुख्य ध्येय असते त्यातून बाहेर पडणे, मग ते कोणत्याही मार्गाने का असेना. आणि मी तेच केलं. पार्टीच्या दिवशी मला चांगलीच संधी भेटली. माझा संपूर्ण प्लॅन तयार होता. रात्री सगळे झोपले हे पाहून योग्य वेळ साधून मी गाडीच्या बहाण्याने मी त्या म्हाताऱ्याच्या घरी पोहोचलो. आत जाताच म्हातारा मद्यप्राशन करत होता, पण ते संपले होते. परंतु तो तरीही चांगलाच शुद्धीत होता. जर मी त्याला असेच मारले असते तर आवाज होण्याची शक्यता होती. म्हणून मी त्याला घेऊन बारमध्ये गेलो. त्याला संपूर्ण मद्य पाजून माझ्यावर संशय येऊ नये म्हणून त्याच्याच मुलाच्या गाडीतून त्याला पुन्हा घरी घेऊन आलो. त्यानंतर समोरील फळांच्या मध्ये ठेवलेला सुरा घेऊन मी त्यावर बेधुंद वार करत होतो. अखेर काही वार केल्यानंतर त्या म्हाताऱ्याची हालचाल थांबली. त्यानंतर त्याची पल्स तपासून खात्री केली. काही काळाने आत गेलो तेव्हा त्याचा मुलगाही शांत झोपलेला. मी विचार केला की जर आपण ह्याला सुद्धा मारले आणि गायब केले तर सगळा संशय ह्यावर येईल. म्हणून मी त्यालाही मारून त्याच्या गाडीतून त्याला दरीत फेकून दिले. त्यानंतर तुम्हाला फोन केला. यामुळे माझ्यावरील संशयाची सुई त्याच्यावर जाईल आणि मी यातून सुटेन. पोलीस म्हणाले, वा डॉक्टर वा. तो पोलीस अधिकारी डोळे मोठे करून हात वर करत बोलू लागला, तुमचं प्लॅनिंग पण खूप छान होतं. माझा नाटकाचा सल्ला विसरू नका. जाऊ द्या, ते बोलू नंतर कधी. तर हा, तुमचं काम चांगलं होतं, पण तरी तुम्ही थोडे कमी पडलात डॉक्टर साहेब. एक म्हणजे तुम्ही सगळी प्लॅनिंग तर केलीत, पण तुम्ही काकांना बारमध्ये नेऊन चुकी केली. कदाचित हे तुम्ही केलं नसतं तर कदाचित तुम्हाला पकडायला थोडं कठीण झालं असतं. बॅड लक डॉक्टर साहेब. गुन्हेगार किती शहाणा असला तरी भीतीपोटी काही ना काही चुकी करून बसतो. ह्यात तुम्हाला खरंच वाटतंय की फक्त काकांची चुकी होती? जर तुम्ही बाहेरीला फेर केलंच नसतं तर हे असं झालंच नसतं. तुम्ही चुकलात डॉक्टर, तुम्ही चुकलात. असो, आता चला, तुमच्या त्या प्रेमाचा नवा रंग आम्हाला जेलमध्ये दाखवा. तुमच्या स्वराला भेटायला चला. पण त्याआधी सांगा, एवढं सगळं करून आता तुमच्या हाती काय आलं? असे बोलून सगळ्यांचीच नजर माझ्यावर रोखली गेली. ते माझ्या उत्तराची वाट पाहत होते. माझ्या तोंडातून काही शब्द बाहेर पडले नाहीत. माझ्या डोळ्यातून येणारे अश्रूच त्याचे योग्य उत्तर होते.